आज होती आमच्या मॅडमला सुट्टी आणि सकाळी सकाळीच तिने सायकल काढली होती. मग सुट्टी असली मग स्वयंपाकाला थोडी ना सुट्टी आहे. मग लगेच स्वयंपाक करून घेतला आणि सायकल खेळून झाल्यानंतर लगेच मोबाईल बघत बसली आणि लगेच तिला आंघोळ वगैरे घातली. आणि आज तिला तिच्या आवडीचेच कपडे घालायचे असतात. आता ह्या ड्रेसवरची ही पॅन्ट नाही तरी पण तिला घालायची. सुट्टी असल्यामुळे मग तिचं आज चालू होतं मला वेणी घाल. मग तिच्या वेण्या घातल्या आणि जेवण करून घेतलं. आता जेवण करता करता दादू पण उठला होता आणि फ्रीजवर खूप धूळ झाली होती आणि मला फ्रीज पण क्लीन करायचं होतं. मग जेवण करून घेतल्यानंतर लगेच फ्रीज क्लीन करायला घेतलं. फ्रीजवर खूप धूळ झाली होती. मग वरच्या सगळ्या वस्तू काढून घेतल्या आणि मग तिथं झाडू मारून पुसून घेतलं. भाजीपाला आणला होता म्हणलं आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्याच्या अगोदर थोडंसं फ्रीजमध्ये पण थोडं पुसून घ्यावं. त्यात मग लगेच फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू काढून घेतल्या आणि जे काही लागत नाही ते पण टाकून दिलं. असं बरंचसं सामान पडलेलं होतं आतमध्ये आणि फ्रीजमध्ये जास्त घाण नव्हती कारण मी अधूनमधून पुसून घेत असते, त्याच्यामुळे जास्त काही घाण नव्हती. दादू पण माझ्याजवळच होता, तो पण मला मदत करू लागत होता. मग सगळं पुसून घेतलं आणि लगेच इकडं भाजीपाला निवडायला घेतला आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणलं अगोदर सगळं निवडून घेत. आणि दादूचं चाललं होतं मध्ये मध्ये त्याला घ्यायचं होतं टमाटर त्याला खूप आवडतं. मग सगळं निवडून घेतलं आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवायला सगळ्या वस्तू घेतल्या. सगळं हळूहळू करून ठेवून दिलं. आणि भाज्या ना पिशवीत ठेवायच्या. पिशवीत ठेवल्यानं जास्त दिवस राहतात आणि खराब पण होत नाहीत. मग मी पिशवीतच ठेवीत असते. मेथीची भाजी एवढी फ्रेश होती ना. मग माझं सगळं फ्रीजचं काम पूर्ण झालं आणि मग मी नंतर दादूला घेऊन झाडू पण मारून घेतला आणि त्याला भूक लागली होती. मग त्याच्यासाठी मला खाऊ पण बनवायचं. मी आज बनवणार होते त्याला पालक सूप. त्याच्यासाठी पालकची भाजी थोडीशी कापून घेतली आणि ती 10-15 मिनिटं शिजून घेतली. शिजून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतली आणि त्याच कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून घट्ट होईपर्यंत शिजून झालं आणि मग इकडं तयार आहे छान पालक सूप. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.